राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना धुतमल. आपण ऐकतात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. मुंबईलाही पावसानं झोडपलं. विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस. पुढच्या 48 तासात पावसाची शक्यता. कंधार तालुक्यातील कौठा येथे 8 वर्षीय बालकाचे अपहरण. जायकवाडीला पाणी देण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. मराठवाड्याला मिळणार हक्काचे पाणी. भोकर तालुक्यातील नागापूर येथे विजेचा शॉक लागून 2 बैल ठार तर शेतकरी जखमी. स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा सामाजिक उपक्रमाने पुढे न्यावा. रातोळीकर. आता बातमीपत्र विस्ताराने. मुंबई, पुणे, नाशिक या तिन्ही शहरांना ऐन डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईत पुढचे 2-3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. येत्या 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडतोय. निसर्गानं मनात आणलं तर तो एका क्षणात होत्याचं नव्हतं करू शकतो आणि कसा विध्वस्त घडू शकतो हे गेल्या 2 दिवसात दिसलंय. अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसतोय तो अर्थातच शेतकऱ्याला. अचानक पाऊस आल्यावर शेत कसं झाकणार हा मोठा प्रश्न असतो. नाशिकमध्ये तर किलो आणि 2 किलोच्या गारा पडल्यानं 2 दिवसात ज्या द्राक्षाची निर्यात होणार होती ती द्राक्ष गळून पडलीत. कांद्याचंही असंच नुकसान झालंय. कोकणात आंबा, काजूचं नुकसान. कोकणातल्या आंब्याचा आणि काजूचा मोहर. आंबा आणि काजू ओला झाल्याने पिकाचंही नुकसान झालंय. गारांच्या तडाख्यात येवला तालुक्यातील शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झालाय. नाशिकचा द्राक्ष गळालाय. पावसाचा सगळ्यात जास्त तडाखा बसलाय तो नाशिकला. नाशिकमध्ये ऐन बहरात आलेला द्राक्षाचा बहार गळून पडलाय तर कांद्याचंही मोठं नुकसान झालंय. सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यात गारपीट होते. निफाड, चांदवड तालुक्यात गारपीट सुरू आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधीचं नुकसान झालंय. कंधार तालुक्यातील कौठा येथे 8 वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले असून या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून कौठा परिसरात मुलवे पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कौठा येथील माधव बचेगावे यांचा 8 वर्षीय बालक गणेश बाचेगावे याचे 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता हनुमान मंदिर परिसरातील मैदानावर खेळत असताना अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार माधव बाचेगावे यांनी कंधार पोलीस ठाण्यात दिली आहे. माधव बाचेगावे हे आपल्या मुलाला घरी घेऊन दुपारी 11च्या सुमारास शेती कामासाठी गेले होते. गणेश हा आपल्या आजीसोबत शाळेत जाण्याऐवजी घरीच राहिला. दुपारचे जेवण करून खेळण्यासाठी म्हणून गेलेला गणेश हा 4 वाजेपर्यंत घरी आलाच नाही. सदर मुलाच्या पित्याने चौकशी करूनही बालक कुठेच सापडत नसल्याने अखेर 12 डिसेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने माझ्या मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वामन बंडेवार हे करीत आहेत. प्रवरा मुळा धरण समूहातील वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या विरोधात हरिश्चंद्र फेडरेशन आणि पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्या होत्या. मात्र न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. या प्रकरणी प्रलंबित असलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने प्राधान्याने सुनावणी घ्यावी असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला तातडीने स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नकार दिला होता. गोदावरी, प्रवरा व मुळा धरणाच्या समूहाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश दिला आहे. जायकवाडी धरण लाभक्षेत्रात पाण्याची गरज असल्याचे सांगून भंडारदरा व मुळा धरणातून 7.5 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स.
वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 9423 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेतातील विहिरीत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून 2 बैल जागीच ठार तर शेतकरी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नागापूर शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. तालुक्यातील नागापूर येथे गोविंद प्रसाद शिवप्रसाद धूत यांच्या शेतातील विहिरीत शेजारी असलेल्या उत्तम पुंडलिकराव पुंजरवाड हे शेतकरी आपल्या बैलाला पाणी पाजण्यासाठी गेला असता या विहिरीत विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून बैल जागीच ठार झाले. तर या बैलाला बांधण्यात आलेला कासरा शेतकरी पुंजलवाड यांच्या हातात होता, त्यामुळे त्यांना विजेचा झटका बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी मोटारीची फ्यूज काढल्यामुळे हा शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यांना भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच तलाठी वागतकर हे घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवीत गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून महाराष्ट्रात बहुजनाचे लोकनेते म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांचा वारसा सामाजिक उपक्रमाने चालवणे महत्त्वाचे आहे. हा उपक्रम धनराज शिरोळे यांनी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा कार्यक्रम घेऊन घडून आणला व कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी केली. हा आदर्श इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन राम पाटील रातोळीकर यांनी केलं. नायगाव येथे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांची 65वी जयंती गांधीनगर नायगाव येथे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बच्चेवार, व्यंकटराव चव्हाण, शंकर बोईनवाड, शिवाजी जाधव, दिनेश मोरे, सुभाष कर्वेकर, बाळू मुदखेडे, विजय होपळे, माधव वारे, डॉक्टर अडकिने, डॉक्टर गंजेवार, डॉक्टर शेळके, डॉक्टर भालेराव आदींची उपस्थिती होती. यावेळी श्रावण पाटील भिलवंडे व बालाजी बच्चेवार यांनी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक धनराज शिरोळे यांनी केलं. शिबिरातील 140 जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सूत्रसंचालन बाळू मुदखेडे यांनी केलं, तर आभार प्रकाश शिळे यांनी मानलं. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. गाडीपुरा येथे उद्या होमिओपॅथी उपचार शिबिर. उद्या ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट संघ निवड चाचणीचे आयोजन. भोकर येथील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी तथा रायपत्रेवार कलेक्शनचे मालक दिलीप व्यंकोबा रायपत्रेवार यांचं 12 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नांदेड येथील खासगी रुग्णालयात दीर्घ आजारामुळे निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. रायपत्रेवार यांच्या पार्थिवावर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी व नागरिक उपस्थित होते. आज असणारी काही वाढदिवस. श्रीनिवास भोसले, हरप्रीत फ्लोरिस्ट, नीरज मिश्रा, नेहा नांदेडकर, गणेश बगदे या सर्वांना नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. मुंबईलाही पावसानं झोडपलं. विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस. पुढच्या 48 तासात पावसाची शक्यता. कंधार तालुक्यातील कौठा येथे 8 वर्षीय बालकाचे अपहरण. जायकवाडीला पाणी देण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. मराठवाड्याला मिळणार हक्काचे पाणी. भोकर तालुक्यातील नागापूर येथे विजेचा शॉक लागून 2 बैल ठार तर शेतकरी जखमी. स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा सामाजिक उपक्रमाने पुढे न्यावा, रातोळीकर. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.